या ठिकाणी दोन गोष्टी परमेश्वराच्या रहस्य भविष्यवाणी प्रकटीकरण स्वप्न दर्शन दृष्टांत आणि परमेश्वराच्या योजना त्याच्या प्रिय लोकांसमेत कशा प्रकारच्या आहेत, किंबहुना त्याच्या द्रष्ट्याला किंबहुना त्याच्या संदेष्ट्याला देखील किंवा त्याच्या नावाने भविष्य सांगणाऱ्या भविष्यवक्त्याला देखील परमेश्वर कशाप्रमाणे त्याच्या चुका आणि त्याची वाहवा करत आहे, या दोन्ही गोष्टी या भविष्यवाणीमध्ये सांगितलेल्या. याचा अर्थ असं नाही की कायम परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करतो, कायम परमेश्वर विश्वासणाऱ्या लोकांना कायम ताडनाचे वचन देतो किंबहुना देवाच्या सेवकाला कायम नावं ठेवतो, अशातला भाग नाही. परमेश्वराच्या योजना जशा प्रकारे आहेत, तुम्ही आणि मी जशा प्रकारे जीवन जगत आहोत, या जीवनावर अवलंबून आहे की परमेश्वर आमच्या योजना पाहत असतो, परमेश्वर आमचे मार्ग जाणतो, परमेश्वर आम्ही काय करत आहोत लाईव्ह सेशन मध्ये म्हणजे जीवन जगत असताना आम्ही कशा प्रकारे जीवन जगतो या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवतो. मग त्यामध्ये आमच्यामधलं दुष्टपण पण आणि चांगल्या गोष्टी पण, ह्या दोन्ही गोष्टी तो पाहत असतो. आणि या दोन्ही गोष्टीमध्ये जर कदाचित तुम्ही आणि मी जर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर चांगल्या गोष्टी करत असेल तर परमेश्वर आमची वाहवा देखील करतो आणि ती करणं योग्यतेचे आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर आम्हाला आशिषित बहुगुणित आणि आशीर्वादित देखील करतो, हे देखील महत्वाचं आणि गरजेचं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वर त्याच्या सेवकावर त्याच्या विश्वासावर आणखीन एक चांगली जबाबदारी देखील तो देतो. परंतु तोच देवाचा सेवक जर दोन गोष्टी संगत करत असेल, त्या दोन्ही गोष्टीबद्दल परमेश्वर ताडण किंवा परमेश्वर त्यात आम्हाला पाहायला मिळते की त्यामध्ये आम्हाला दंड देखील देतो आणि आम्हाला सहाय्य देखील करतो. पुन्हा एक वार वाचूया दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 19. यहुदाचा राजा यहोशाफाट सुखरूपपणे आपल्या घरी यरूशलेमेत परत गेला. तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र यहोशाफाट राजा समोर जाऊन म्हणाला, काय म्हटला, तू दुष्टांचं सहाय्य करावं व परमेश्वराच्या देष्ट्यावर प्रीती करावी काय? तू इकडे दुष्टांचं सहाय्य करतो आणि इकडे देवाच्या लोकांवर प्रेमही करतो. हे दुगलापणाचं जीवन कशासाठी जगतोस? हे गांडोळासारखं दोन तोंडाचे जीवन जगणाऱ्या सेवकांनो, भविष्यवक्त्यांनो, देवाच्या बिलीवर्स भावांनो, बहिणींनो, लेकरांनो, दोन प्रकारचं जीवन जगू नका. या जगामध्ये जो परमेश्वराने जी निर्मिती केली नाही त्याच्यामध्ये गांडूळ एक नाव आहे आणि ते गांडूळ एक सरपटणाऱ्या प्राण्यापैकी एक आहे. आता गांडूळ हा एक उपद्रव देणारा प्राणी नाही, ती एक गोष्ट चांगली आहे, तो शेतकऱ्याचा मित्र आहे. परंतु तो दोन तोंड असतात, त्याला कधी इकडेही सरकवतो कधी इकडेही सरकवतो. असं जर तुमचं आणि माझं जीवन जर का इकडेही सरकणार आणि तिकडेही सरकणार जर असेल तर परमेश्वर आम्हाला सीधा डायरेक्ट अधोलोकात आणि नरकात सरकील. लक्षात राहू द्या. जीवन जगायचं वन स्ट्रोक, जीवन जगायचं तर फेस टू फेस, जीवन जगायचं तर परमेश्वराला आवडणार, नाही तर मग जीवन जगायचं तर जगाला आवडणार. कोणीतरी एकच गोष्ट स्वीकारा, तुम्हाला आयुष आराम जेवढं काय करता येईल तेवढं दुष्टाच्या साहाय्याने काय करायचं तेवढं करा. तुम्ही असेही नरकात आणि तसेही नरकात. परंतु परमेश्वराचाही स्वीकार करायचा, परमेश्वराचाही गौरव करायचा, परमेश्वराची आराधना करायची, परमेश्वराची सेवा करायची आणि इकडे जगातही कशी करायची? नाही नाही नाही, हे दुगलपणाचं जीवन जगू नका माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो. दुगलपणाचं जीवन जगू नका. एक तर परमेश्वराच्या बाजूने उभे राहा किंवा एक तर तुम्ही जगाच्या बाजूने उभा राहा. परमेश्वराचा सेवक, परमेश्वराचा भविष्यवक्ता एलिया ज्यावेळेस कर्मेल डोंगरावर गेला त्यावेळेस तो म्हटलं की परमेश्वराच्या बाजूचे जेवढे असतील ते माझ्या साईडने या आणि या खोट्या संदेष्टा, खोटा द्रष्टा, खोटा भविष्यवक्ता, खोटं शिक्षण किंवा खोटं धार्मिकता या बाजूला जेवढे असतील ना तेवढे सगळे एका बाजूला जा. ही महत्वाची घटना आहे. आम्हाला परमेश्वराच्या बाजूने यायचं आहे, जगाच्या नाही. जगामध्ये आम्ही राहत आहोत, जगामध्ये आम्ही सगळं जीवन जगत आहोत, हे खरं आहे. याचा अर्थ आम्हाला असं अजिबात म्हणायचं नाही किंवा देवालाही असं म्हणायचं नाही की जगाची दुश्मनी करा म्हणून. कारण जगामध्ये जे काही आहे ते जगातलं आहे आणि जगामध्ये जे काही आहे ते सर्व परमेश्वराच्या विरोधात काही गोष्टी चालतात. त्या गोष्टीला आम्ही विरोध करणं किंवा त्या गोष्टीतून बाजूला निघणं खूप महत्वाचं आहे. जसे की काही गोष्टी आहेत जगातल्या लोकांना आणि धार्मिकत्या लोकांमध्ये जो काही फरक आहे तो फरक नेहमी दिसला पाहिजे. तर या ठिकाणी तो राजा आहे ना, यहुदाचा राजा यहोशाफाट, तो सुखरूपपणे तर आला,
पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, एक हनानी द्रष्ट्याचा पुत्र हा येहू हा यहोशापाट राजा समोर जाऊन म्हणाला, डायरेक्ट राजाला तोंडावर फेस टू फेस राजाच्या समोर जाऊन राजाच्या पुढे छाती ठोकपणे उभा राहून म्हणत आहे, तू दुष्टांचे सहाय्य करतो, दुष्टपणा करणारे, लबाड, ढोंगी, लुटणारे, मूर्तीपूजा करणारे, देवाला चिडाडणाऱ्या, देवाची अवज्ञा करणारी, सत्याला न मानणाऱ्या लोकांचं तू खुशाल सहाय्य करतोस. आणि मग बिलिव्हर्स लोकांचं सहाय्य करायला तुला होतंय काय? विश्वासणाऱ्या लोकांना सहाय्य करायला होतंय काय? देवाच्या सेवकाला तुला सहाय्य करायला काय होतंय काय? इकडे कितके पैसे दारोदार फड्यात घालतेन, मटक्यात घालतेन, जुगारीत घालतेन, तिकडं दलाल बाजारात घालतीन, व्यभिचाराला घालतीन, जगातल्या खेली खुशालीला घालतील, सांगा डोंगाला घालतील. मग देवाच्या सेवक जर देवाचं चांगल्या प्रकारचं उत्तम असलं काम करत आहे तर त्याला तुम्ही मदत का करत नाहीत? का असं दुगलपणाचं जीवन जगता? कारण देवाचा सेवक जो ओरिजिनल आहे त्याला तुम्ही मदत यासाठी करत नाहीत कारण तो तुम्हाला तोंडावर ताडण करतो. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की तू दुष्टाचे सहाय्य करावे व परमेश्वराच्या देष्ट्यावर प्रीती करावी काय? तू इकडे पापही करतोस आणि इकडे येऊन प्रेज द लॉर्ड करून हात मिळून पाकिटही हातात देतोस. तू तुझ्या पाकिटावर जाळ होतोय कागदपत्र. तू जर इकडे दुष्टांनी सगळं करून जर तुझं अल्पसं दान दशमौन देणगी अर्पण किंबहुना तुझं जर शहाणपणा की तुझं नाव ठेवण्यासाठी किंवा लोकांना धार्मिक लय मोठा माणूस ये आणि पुढच्या टेबलवर बसण्यासाठी जर तू असं करत आहे, हे परमेश्वराला कदापि मान्य नाही. जे काय आहे ते मनापासून. कारण जीवन जगताना मनुष्य दोन प्रकारे जीवन जगतो, एक आत्मिकरित्या आणि जैगिकरित्या. एक आत्मिक मनुष्य आहे की त्याला जैगिकरित्या देखील जीवन जगावं लागतं, पण या जैगिक जीवन जगत असताना तो आध्यात्मिक आणि देवाचा असल्या कारणाने बऱ्याचशा परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी तो त्याच्या जीवनात काही करत नाही. तो बऱ्याचशा गोष्टीला थोडस थांबवतो. त्याचा स्वार्थ असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, अभिमान असेल, वेतफुशारकी असेल, लबाडकी असेल, लाभासाठी तोंडपूजापणा असेल, स्वार्थी वृत्ती असेल किंवा स्वतःचा एखादा डुप्लिकेट गोष्ट सांगून एखादा जर फायदा होत असेल तर हा खरा देवाचा सेवक कदापि तो आत्मिक असल्या कारणाने जरी तो जैगिक जीवन जगत असेल तरी देखील तो या गोष्टीवर कंट्रोल करतो. या गोष्टीला होता येईल तेवढा थोपवण्याचा, थांबवण्याचा, न करण्याचा तो प्रयत्न करतो. याचा अर्थ असा नाही की आत्मिक मनुष्य जैगिक जीवन जगत नाही. कारण जैगिक जीवन जगत असताना लागणाऱ्या सर्व गरजा आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढणाऱ्या सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, बिलिव्हर्स लोकांना देखील हव्या आहेत आणि त्या महत्वाच्या देखील आहेत. जसे की आम्ही पाहतो की रोटी कपडावर मकान किंवा आणखीन काही ज्या ठराविक जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या जगातल्या म्हणजे नामधारी किंवा विधर्मी किंवा देवाला न ओळखणाऱ्या लोकांनाही पण हव्या आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. तशाच प्रकारे आत्मिक सेवा करणारा किंवा विश्वास ठेवून जीवन जगणाऱ्या लोकांना देखील त्याच गरजा महत्वाच्या आहेत. सेम टू सेम. फक्त त्या गरजा आम्ही मिळवतो कशा आणि त्या गरजेचा गैरफायदा घेतो कसा यावर डिपेंड आहोत की मी आत्मिक असून जैगिक जीवन जगत आहोत. अनेक लोक आत्मिक जीवन जगत असताना जगातल्या जीवनाला जास्त महत्व देतात आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे तू दुष्टाचे सहाय्य करावे व परमेश्वराच्या देष्ट्यावर प्रीती करावी काय? यामुळे परमेश्वराचा तुझवर कोप भडकलाय. आज जे आमच्यावर कोप भडकलेला आहे, आज जे बिलिव्हर्स भाऊ बहीण, आज जे देवाचं नामस्मरण करणारे लोक, आज बरेचसे त्यांच्यावर कोप आहे, त्यांच्यावर शाप आहेत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, आपल्या नेहमी प्रार्थना असतात की आम्ही आशीर्वादित का नाही, आमच्या मनाला शांती का नाही, आमचं जीवन आशीर्वादित का नाही, आमचं जीवन आनंदमय का नाही, आमचं जीवन सुखमय का नाही, आमच्या जीवनामध्ये ख्याली खुशाली का नाही, आमच्या जीवनामध्ये हे काय नाही ते का नाही. जसं जगातल्या लोकांकडे आहेत. साहजिकरित्या आम्ही सहजासहजी बोलतो की अहो ते एवढे चोरटे, लबाड, भामटे, लाभासाठी तोंड पूजापणा करते, सरळ सरळ वचनाला अमान्य होऊन काही गोष्टी करते, तरी आमच्यापेक्षा इतके सुंदर, आमच्यापेक्षा चांगले, इतके आमच्यापेक्षा आशीर्वादित कसे? काय कारण आहे? कारण ते परमेश्वराला ना करतात आणि आम्हाला ह्या गरजा पडतात कारण आम्ही परमेश्वराला स्वीकारलेलो आहोत. आम्ही जगाशी मैत्री किंवा जगाशी प्रेम किंवा प्रीती करत नाहीत. जगातल्या लोकांवर आम्ही प्रीती करतो, परंतु जगातल्या लोकांमध्ये असणारं दुष्टपण किंवा जगातल्या लोकांवर असणाऱ्या सैतानाच्या पगड्यापासून आम्ही दूर आहोत. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी आम्हाला जे काही शापित जीवन, अनेकांचं शापित जीवन झालेलं आहे.
सगळ्या गोष्टी करतात. प्रार्थना चालू आहे, विनंती चालू आहे, उपास चालू आहे, सगळ्याच गोष्टी चालू आहे, तरी यांची रोजची प्रार्थना आहे, प्रभू मला आशीर्वादित कर, प्रभू मला आशिषित कर, प्रभू मला बहुगुणित कर. अरे प्रभूने तुला जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठं आशिष आहे. आमची जागा रिकामी केली नाही, धरणीला बाहेर नाही झालो अजून. परमेश्वरच्या दृष्टिकोनातून जर हिशोब घ्यायला लागला तर परमेश्वर 100% म्हणशील तुम्ही धरणीला बाहेर झालेले लोक आहात. आणि म्हणून या ठिकाणी तो एक राजा आहे, आणि तो राजा जो आहे तो त्या ठिकाणी देष्ट्याचा पुत्र येऊन त्याला म्हणत आहे की तू परमेश्वरच्या देष्ट्यावर प्रीती करावी काय, यामुळे परमेश्वरचा तुझवर कोप भडकलाय. आमच्यातलं दुर्गुण, आमच्यातलं आज्ञाभंगता, आमच्यातलं जे काही कमीपणा असेल, कमी घटी असेल, किंवा आमच्यामध्ये जी कमजोरी असेल, परमेश्वर ती दाखवतो. ती दाखवण्याच्या पाठीमागे परमेश्वरचा एकच उद्देश आहे की आम्ही ती करू नये किंवा ती सोडून द्या, यासाठी की देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करत असताना आमच्या जीवनामध्ये ते आशिष किंवा ते आलेले शाप किंवा परमेश्वरचा भडकलेला क्रोध थंड व्हावा आणि त्याने आम्हाला आशीर्वादित करावे. तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणत आहे, तथापि तुझ्या ठाई काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत. आता या ठिकाणी परमेश्वराने त्या राजाच्या ठाई काही गोष्टी वाईट बघितलेल्या आहेत, काही खराब बघितलेल्या आहेत, काही अमान्य बघितलेल्या आहेत, काही शापित बघितलेल्या आहेत, काही परमेश्वराच्या विरोधात बघितलेल्या आहेत. याच्याबद्दल तो ताडण देतोय. तो सांगतोय की तू जे शापित आहेस किंवा तू जो अशांत आहेस किंवा तुझ्या जीवनामध्ये ज्या खलबली किंवा जे काही कमी घटी आहेत त्याचं कारण तू स्वतः आहेस, कारण तू परमेश्वराला आवडणाऱ्या काही गोष्टी करत नाहीत. परंतु एक वैशिष्ट्य आहे, तू काही गोष्टी परमेश्वराला आवडणाऱ्या देखील करतात. मग हेच प्रकार, यालाच म्हणतात नामधारीपणा, यालाच म्हणतात फक्त देवाच्या सेवकाचं सोंग घेणं, यालाच म्हणतात खरं आम्ही एक स्पिरिच्युअल मॅन. कसं अर्ध इकडं, कोणीतरी एक म्हणतो की मंदिरामध्ये किंवा देवळामध्ये किंवा चर्चमध्ये गेल्यानंतर देवदूतासारखे दिसतात, आणि नुसतं पूल पिटून खाली उतरला आणि नुसतं चर्चमधून बाकीचे बिलिव्हर्स लोक बाहेर गेले म्हणजे ओरिजिनल भूतासारखे दिसतात, असं मी ऐकलंय. हे वाक्य कोणीतरी म्हटलंय, मला माहित नाही पक्क, पण हे बऱ्याच अंशी खरंय. कारण आमच्यामध्ये चांगलपणा पण आहे आणि आमच्यामध्ये वाईटपणा पण आहे, आमच्यामध्ये शाप पण आहेत आणि आमच्यामध्ये आशीर्वाद पण आहेत. आम्ही कोमट पण नाहीत, एकदम थंड आहे, उष्ण पण नाही आणि एकदम थंड आहे नाही, आम्ही मधीच आहेत, कोमट. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये भविष्यवाणी म्हणजे प्रकटीकरण भविष्यवाणीच्या पुस्तकामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं त्या ठिकाणी की तू धड शीतही नाहीस म्हणजे गार थंड, आणि धड उष्णही नाहीस, तर तू मध्येच आहेस, कोमट. तू शीत असतं तरी बरं झालं असतं, उष्ण असतं तरी बरं झालं असतं, तू मध्येच कोमट आहे. मग काय करायचं काय? आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून, या प्रकटीकरणाच्या माध्यमातून, या भविष्यवाणीच्या माध्यमातून, या दर्शनाच्या माध्यमातून, या दृष्टांताच्या माध्यमातून, या स्वप्न रहस्य आणि पूर्वसंकेत आणि परमेश्वराच्या योजना मनुष्याबद्दलच्या काय आहेत या वचनाच्या माध्यमातून देवाचा सेवक जो हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू, हा परमेश्वराचा सेवक, त्याचा पुत्र या ठिकाणी त्या राजाला डायरेक्ट जाऊन सांगतो, राजाला समोरासमोर. आम्हाला मागं बोलायला सुद्धा भीती वाटती, आम्ही फेस टू फेस कधीच येत नाही, कारण आम्ही फेस टू फेस आलो का आम्ही लोकांच्या हेडलाईन्सला आलो, आम्ही लोकांच्या हेडलाईन्सला आलो का मग आमचं धार्मिकतेचं समजा कचरा झाला. कचरा म्हणजे कसा, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ओरिजिनल, परंतु लोकांच्या दृष्टिकोनातून आपण निंदनीय, लोकांच्या दृष्टिकोनातून आम्ही खालच्या दर्जाचे, लोकांच्या दृष्टिकोनातून आम्ही हीन, लोकांच्या दृष्टिकोनातून आम्ही धिक्कारलेले, लोकांच्या दृष्टिकोनातून आम्ही कामातून गेलेले, लोकांच्या दृष्टिकोनातून परमेश्वराचा विरोधक असलेले, लोकांच्या दृष्टिकोनातून अँटी क्राइस्ट असलेले, लोकांच्या दृष्टिकोनातून एक परमेश्वराच्या विरोधात चळवळ केलेले लोक आपल्याला समजून अनेक लोक आपल्यापासून दूर जातात. माझे प्रिय भाऊ बहीण, सगळे लोक जग इकडचं तिकडे जरी झालं परंतु परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, हे महत्वाचा मुद्दा आम्ही घेऊन जर जीवन जगलो. साधं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं ठरलं ना, साधं एकदम, लोकांना आपलं चांगलंही दिसत नाही आणि वाईटही झालेलं चांगलं दिसत नाही. दोन्ही गोष्टी झाल्या तरी लोक आपल्याला बोटच लावणारी. चांगलं झालं तर काय, काही तर स्वतःच्या कामगार कष्टाने केलंय का, तुझ्या बापदाद्याचंही. वाईट झालं तिकडूनही नावं, चांगलं ठेवलं तिकडूनही नावं, टायकोट घालून आला तिकडूनही नावं,
फाटके कपडे घालून आला, तिकडूनही नावं लोक ठेवणार, पण परमेश्वराने आम्हाला नाव ठेवून तिकडे अधोलोकात ढकलू नये किंवा नरकात ढकलू नये, याकडे आम्ही जबाबदारीने लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या भविष्यवाणी, प्रकटीकरण, हे द्रष्टा जो आहे, संदेष्टा जो आहे, सेवक जो आहे, तो बिलवस भाऊ जो आहे, तो राजाला येऊन डायरेक्ट सांगतो की परमेश्वराचं असं म्हणणं आहे, किंवा मला असं दिसत आहे की तू दुष्ट लोकांवर किंवा विरोधकावर किंवा आज्ञाभंग लोकांवर तू त्यांना क्षमा करतो किंवा त्यांना तू सोडून देतो, किंवा त्या ठिकाणी विशेष असं शब्द लिहिलं, तू दुष्टांचे सहाय्य करतो. दुष्ट लोक इथे त्यांना सहाय्य करायचं आणि परमेश्वराच्या दृष्टीने प्रीती करावी काय प्रश्न केलाय. व परमेश्वराच्या द्वेष्ट्यावर प्रीती करावी काय, यामुळे परमेश्वराचा तुझवर कोप भडकलाय. म्हणजे दुगलपणाचं जीवन जगणाऱ्या लोकांवर परमेश्वराचा कोप भडकतो. एक तर तुम्ही जगिक जीवन जगा, आध्यात्मिकच्या नादीच लागू नका, नाही तर मग एक आत्मिक जीवन जगा, जगातल्या नादी लागू नका. जगातल्या म्हणजे जगातल्या चालू असणाऱ्या देवाच्या विरोधात असणाऱ्या क्रिया, कृती, आचरणामध्ये तुम्ही स्वतःचं अंग त्याच्यामध्ये घोळसून स्वतःला या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्याचा कोप आपल्यावर भडकून घेऊ नका. तथापि तुझ्या ठाई काही चांगल्या गोष्टी दिसून आल्यात. आता परमेश्वराचा जो सेवक आहे त्याला त्या राजाच्या चांगल्या काही गोष्टी पण दिसून आलेल्या आहेत. आमच्या देखील परमेश्वर पाहतो ना चांगलं, आमच्यामध्ये काही चांगलपणा आहे हा तो परमेश्वर पाहत असतो. तो काय म्हणत आहे की तुझ्या ठाई काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत. तू देशातून आशेरा मूर्तीचा नाश केला आहे. पहिली गोष्ट, त्याने मूर्तीपूजेचा नाश केला. आज आमच्यामध्ये ही चांगली गोष्ट परमेश्वराला दिसेल काय? आम्ही मूर्तीचा आमच्या जीवनातून नाश जाऊ पडतो, पण तू त्याग केला आहे काय? अनेक ख्रिस्ती भाऊ बहीण, देवाचे सेवक लोक म्हणतात की येस आय डू इट, मी हे केलेलं आहे, मी कदापि मूर्तीपूजा करत नाही. पण तू माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून मूर्तीपूजा वेगवेगळ्या प्रकारची आहे. केवळ लाकडाची, सोन्याची, चांदीची, मातीची, प्लास्टर ऑफ पॅरिसची ह्या मूर्तीला नमन करणं किंवा हिची पूजा करणं किंवा तिची वाहवा करणं किंवा तिची प्रशंसा करणं किंवा तिच्या पुढं काहीतरी नैवेद्य ठेवणं किंवा तिचं उदो करणं, याला मूर्तीपूजा जग म्हणतं आणि बाकीचे काही धार्मिक लोक म्हणतात. पण तो पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आणखीन पूजा आहे. हट्ट धरणं हा मूर्तीपूजा समान आहे. आणखीन परमेश्वराच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला स्थान देणं म्हणजे परमेश्वराला अव्वल दर्जाचं स्थान देण्याच्या ऐवजी एखाद्या विशिष्ट घटना, गोष्टी त्याला स्थान देणं, ही एक मूर्तीपूजा समान आहे. अनेक बरेच प्रकार आहेत. आपला मूर्तीपूजेचा विषय नाही. आपला विषय आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत आणि परमेश्वराच्या मनुष्याबद्दलच्या काही योजना आहेत. तर या ठिकाणी तो म्हणत आहे, एक गोष्ट चांगली आहे की तू आशेरा मूर्तीचा नाश केला आहे. आमच्या जीवनामध्ये मूर्तीपूजाचा आम्ही नाश केला आहे काय? आमच्या अंतःकरणातल्या मूर्त्या आम्ही काढून टाकल्यात का? लोभ धरणं, मग तो परस्त्रीचा असो, परधनाचा असो, आणखीन कशाचा असो, लोभ, ते मला हवी आहे, मला ती घ्यायची आहे, मला ती पाहिजेच आणि मी ती मिळाल्याशिवाय सोडणारच नाही, याला देखील मूर्ती म्हणतात. आणि दुसरी गोष्ट तो म्हणत आहे, व आपले मन देवाच्या भजनी लावले. यास एक गोष्ट कोणती त्याची चांगली? एक तर त्याने मूर्तीपूजेचा नाश केला. दुसरी गोष्ट त्याने आपलं मन देवाच्या भजनी लावलं. देवाच्या मन, मनापासून, अंतकरणापासून देवाची भक्ती करा. मनापासून, अंतकरणापासून देवाच्या भजनी लागा. भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, आराधना करा, स्तुती करा, महिमा करा, सन्मान करा, आदर करा, गौरव करा, थँक्स गिवन काय करायचं ते करा, परंतु कुठून? मनापासून. आता अनेक लोक सध्या बघा, तुम्हाला धार्मिकतेचं इतकं कळस गाठलेलं दिसेल ना सध्याच्या काळामध्ये. सध्याच्या काळामध्ये म्हणजे आज 17 तारीख आहे, बस ते जवळजवळ 10 तारखेपासून इतके काही धार्मिक उदयास आलेत ना, सगळे रोडवरच भेटते तुम्हाला. आंध्रा कोंध्राचे काट्या कुठे आहेत, इकडं तिकडं
पेटी काय, तबला काय, आर्गन काय, ट्रिपल काय, ढोलकी काय, झांजरी काय, आणि त्या टोप्या काय, आणि त्या दाढी काय, आणि ते ख्रिसमस बुडे काय, इतके जबरदस्त ना. वा 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 वा, धार्मिक त्याला जोडच नाही हो. परत वर्षभर कधीच तर पडणार नाहीत, हे कधीच तर पडणार नाहीत. हे चर्च मध्ये सुद्धा तर पडत नाहीत. पण ह्या टायमिंगला हे 10 दिवस 15 दिवस वा नादच नाही करायचं. लोक म्हणतात एकच नंबर मंडळी, एकच नंबर टीम, एकच नंबर संस्था. काय कॅरल सिंगिंग गायली, काय भजनं गायले, काय स्तुती केली, काय आराधना गायली, काय ड्रम वाजवले, काय तो ड्रेसिंग होता, काय ते सगळेजण सॅन्टा क्लॉजचे कपडे घालून आले होते, काय जबरदस्त. एवढ्या थंडीमध्ये ना, बघा ना, एवढ्या थंडीमध्ये ह्या पोरी आल्यात काकडत, आणि पोरं पण आलेत काकडत. ते कुठं जाऊन शेकत आहेत तुम्हाला माहित नाही. मला विचारा पत्ते त्यांचे, हे शेकत आहेत कुठं. हे थंडी वाजल्यावर जे गारठत आहेत ना, हे गरम कुठं होतात मला विचारा, मी त्यांचे पत्ते देईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, या फाजील धार्मिकपणा परमेश्वरला समजतो मनापासून. आणि मग वर्षभर तुमचं मन कुठं काय खायला जातं. फक्त या 10-15 दिवसामध्येच तुम्हाला प्रभू समजतो, ख्रिस्त समजो, ख्रिस्त जयंती समजती, नाताळ समजतो, नवीन वर्ष समजत. मग एक वर्षभर तुम्ही काय खायला जातात हे तुमच्या याजक वर्गाने तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. हे तुमच्या भविष्यवक्त्याने तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. ही गोष्ट तुमच्या गुरुजींनी सांगायला पाहिजे होती. ही गोष्ट तुमच्या फादर जे कुणी असतील XYZ यांनी तुम्हाला पूर्वीच सांगायला पाहिजे होती. आज अनेक लोकांच्या मसनात गावरे गेल्यात, पण ही गोष्ट काही समजलीच नाही. त्यांना वाटत हो वर्षातून एकदाच सण असतो, हा मजा करा, आनंद करा, उल्हास करा, भेटी द्या, भेटी घ्या, गोडगोड करा, गोडगोड द्या, आणि वर्षभर कशाला तोंडा वाकडे तिकडे करता, मग गोडगोडच राहणार. हे पण लोकांना शिकवा. आज ही गोष्ट लोकांना न शिकवल्यामुळे लोक नामधारीपणामध्ये खूप वाढलेले आहेत. लोक मनापासून परमेश्वरच्या भजनी लागलेच नाहीत. ते फक्त 40वा, 13वा, 10वा, 7वा, फुलाचा कार्यक्रम 3रा, आणि मयत, आणि चर्चचा वाढदिवस, घरातले वाढदिवस, आणि नाताळ, ईस्टर, गुड फ्रायडे, बास. इतके कट्टर धार्मिक बनतात, मन लावून धार्मिक बनतात. परमेश्वरची इच्छा आहे की जर आम्हाला खरं ख्रिस्त समजलेला आहे तर निश्चित अर्थाने आम्ही मनापासून देवाचं भजन केलं पाहिजे, मनापासून आम्ही वळालं पाहिजे, मनापासून परिवर्तन घडलं पाहिजे, मनापासून परमेश्वराच्या आत्मिक जीवनामध्ये वाढायला पाहिजे. आज अनेक लोक आहेत की ते आत्मिक जीवनामध्ये कमी पडलेले आहेत आणि जैगिक जीवनामध्ये खूप वाढलेले आहेत. खूप काही भरभराट आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, तुम्हाला नाताळाला काय एन्जॉय करायचं तो करा. नाताळ एका दिवसाची घटना नाही. नाठाळीच आलेत लोक. नाताळ करू करू, दरवर्षी नाताळ करू करू लोक परमेश्वरला नाठाळीच आलेत. हे फक्त जगाचा उत्सव साजरा करतात. परमेश्वराचा जन्म हा उत्सवासाठी झालेला नाही. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म तुमच्या आणि माझ्यासाठी तारण्यासाठी झालेला आहे, तारण करण्यासाठी, एन्जॉय करायसाठी नाही. आज अनेक लोकांचं तारणच झालेलं नाही, परंतु अनेक सध्याचे प्रोफेट भविष्यवक्ते आज लोकांना हा मेसेज देत नाहीत. फक्त त्यांना सांगतात तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. अहो, तो ख्रिस्त प्रभू आहे नाही, ख्रिस्त प्रभू होता, आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. पण तुम्ही आम्ही कोण? तुम्हाला आणि मला ख्रिस्ताचे लेकर बनण्याचा तरी अधिकार मिळेल का? ह्या भविष्यवाण्या, हे दर्शन, हे दृष्टांत, हे स्वप्न, हे रहस्य, हा परमेश्वरचा पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना देवाच्या भविष्यवक्त्यांनी लोकांपर्यंत मांडल्या पाहिजे, पोहोचवल्या पाहिजे, फेस टू फेस, कुणाला न घाबरता. संस्थेचा बिशप असू नये तर संस्थेचा कोऑर्डिनेटर असू नये तर कुणीही असू, जर तुम्हाला सत्य समजलेलं आहे तर तुम्ही ते सांगितलं पाहिजे. आणि हे तुम्हाला ताकद कुठून मिळेल? जर तुम्ही पवित्र शास्त्राचं अध्ययन, मनन, चिंतन, अध्ययन केलं तर निश्चित अर्थाने मी तुम्हाला रेफरन्स देतो. दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 2, त्यामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा हनानी दष्ट्याचा पुत्र मुलगा येहू हा यहोशापाट राजाला समोर जाऊन म्हणाला, तू दुष्टाचे सहाय्य करावे, परमेश्वरच्या दृष्टीवर प्रीती करावी काय? यामुळे परमेश्वरचा तुझवर कोप भडकलाय. और राजाला जाऊन सांगतोय डायरेक्ट, राजाला, चोक नाही. आहे का आपली हिंमत? आम्ही तर साधं शेजाऱ्याला नाही सांगत को हे नको करू, ते नको करू. आपली हिंमतच नसती ना. आणि आमचं सांगायचं काम आहे.
समोरच्याने ऐकणं न ऐकणं, कृती आचरण करणं, तो समोरच्याचा भरोसा आहे. तो आणि तुमचा माझा उद्धार करता परमेश्वर ते पाहून घेईल. मग ह्या गोष्टी करीत असताना दोन लोक दोन प्रकारचे जीवन जगतात. आजच्या प्रकटीकरण भविष्य दर्शनामध्ये दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 19 मध्ये आम्हाला परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वरच्या योजना अशा प्रकारे आहेत की लोक दोन प्रकारचं जीवन जगतात, एक तर जगातलं आणि एक आत्मिक. आणि अशा कॅटेगरीचे लोक आहेत की तो आत्मिकही जीवन जगतो आणि जगिकही जीवन जगतो आणि सगळ्या प्रकारचा गोंधळ करतो. त्याच्यामध्ये चांगलपणा पण आहे आणि त्याच्यामध्ये शाप पण आहेत. त्याच्यावर परमेश्वरचा कोप पण भडकतो आणि परमेश्वर त्याच्यावर प्रेमही करतो. आता तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. तुम्हाला आणि मला काय हवं आहे? तुम्हाला आणि मला जर आशीर्वाद हवे असेल तर परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं आम्ही पालन करायला पाहिजे. जर तुम्हाला आणि मला शाप आणि दुःख, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, व्याधी, विकार आणि त्याच प्रकारे परमेश्वरचा कोप जर आमच्यावर जर भडकायचा असेल तर खुशाल तुम्ही आज्ञाभंग करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ह्या गोष्टी सांगा, लोकांपर्यंत त्या पोहोचू द्या. पालक साहेबांनो, याजक साहेबांनो, देवाचे प्रोफेट, भविष्यवक्ते साहेबांनो, एवढी कृपा करा. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त समीप येण्याची चिन्ह जवळ आलेले आहेत. मग लोकांना सांगा, जागृत करा. तुम्ही त्यांच्यावर काय तुम्ही बदलू करू शकतही नाहीत. पहिली गोष्ट, आमचाच बदल कसा झालाय आम्हालाच माहित नाही. किंबहुना आमचा बदल झालाय का नाही हे आम्हाला माहित नाही. केवळ आम्ही नामधारी आहोत किंवा ख्रिस्ती आहोत किंवा देवाचे लोक आहोत एवढं आम्हाला पक्क माहिती. आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये पुढे काहीतरी करतो हे आम्हाला पक्क माहिती. पण तू परमेश्वरला हे आवडणार आहे का? कारण ह्या गोष्टीमुळं अनेक वेळेस देवाचा कोप देखील येतो. आता तुम्ही म्हणाल की एक धार्मिक मनुष्य देवाचा कोप कसा येऊ शकतो? येस, येऊ शकतो. कारण तो जर आज्ञाभंग करू लागला, तो जर देवाच्या आज्ञा मोडू लागला, तो जर सत्य समजूनही परत असत्यामध्ये जायला लागला, तो जर आशीर्वाद सोडून जर शाप घेऊ लागला, तो जर सगळ्या चांगलपणाच्या गोष्टी, देवाचं पवित्र वचन घेऊन जर त्याचा दुरुपयोग करू लागला किंवा देवाला आवडणाऱ्या गोष्टी न करता आमच्या मनाला, संस्थेला आवडणाऱ्या गोष्टी जर आम्ही करू लागलो तर निश्चित अर्थाने देवाचा कोप देवाच्या सेवकावर देखील भडकतो, 100% भडकतो. असं नका समजू की देवाचा सेवक याच्यातून सुटतो. नाही नाही नाही, अजिबात नाही. देव त्याला साह्य आणि मदत करत नाही. देव त्याच्यावर भडकला नाही एकदा त्याचं कामच करतो, परंतु त्याच्यामधला काही चांगुलपणा कधी बऱ्याच अंशी त्याच्या फायद्याचा पण ठरतो. आम्ही एक उदाहरण जर पाहिलं तर तुम्हाला सांगेल मी या ठिकाणी. पवित्र शास्त्रामध्ये शमशोन आणि दलीला हे प्रियकर एक जोडपं होतं. पवित्र शास्त्रातलं सांगतो. आता जगामध्ये भरपूर येतं, त्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. परंतु मी पवित्र शास्त्रामधलं घडलेलं प्रेम कहाणी सांगतो, कारण लोकांना सध्याचे प्रेम कहाणी खूप आवडतात. तर या ठिकाणी एक शमशोन आणि दलीला नावाची एक मुलगी आहे आणि शमसन हा एक मुलगा आहे, ब्रदर सिस्टर्स. तर देव त्याच्याबरोबर होता. देवाने त्याच्यामधून अद्भुत कार्य केले. देव त्याला अशी काही ताकद देत होता की त्याच्या पाठीमागे एकदा सैन्य लागलेला असताना, हातात कुठल्याही प्रकारचं हत्यार नसताना, गाढव मेलेला असताना, जो सांगडा असतो त्या गाढवाचं जे जाभाळ असतं ना, जाभाळ डोकं आणि त्याला थोडासा मनडा बरगाडीचा मधला, त्यांनी 1000 सैनिक जागेवर ठार केले होते. आणि एवढं करून त्याला तहान लागली म्हणून तो नदीत गेला आणि तिथं झिरा उकरवला आणि मग तो पाणी प्याला. एका दमात 1000 मारली होती. त्याच्या जर आणखीन काही गोष्टी जर पाहिल्या, आता आपला विषय नाही, पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो की त्याने चांगल्या गोष्टी केल्यामुळे देवाचा पावर, देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक, देवाचं सगळं त्याच्यामध्ये विलीन होत होतं आणि परमेश्वर त्याच्यामधून काम करत होता. परंतु त्याच्यामध्ये एक खराब गोष्ट होती की त्याने एक विधर्मी जी मुलगी आहे तिच्याबरोबर प्रेम प्रकरण केलं आणि तिच्या जाळ्यामध्ये तो अडकला. आणि त्या लेकराला किंवा त्या मुलीला बाकीच्या त्याचे जे शत्रू होते किंवा परमेश्वराच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांनी तिला काबीज केलं आणि तिला सांगितलं की याला मोहनी अस्त्र घाल, याला भुरळ घाल, याला काय करायचं ते कर, पण याच्या शक्तीचं मर्म आम्हाला सांग. याचा पॉवर, याला स्पिरिच्युअल पॉवर येतो कुठून? कारण याच्यावर आम्ही बरेचसे प्रकार तयार करून बघितले. हा अचानक इतका काय स्पिरिच्युअल बनतो, इतका काय ताकदवर बनतो की आमच्या कुणाचंही त्याच्या पुढे काही चालत नाही. तर या अचाट शक्तीचं मर्म काय आहे हे एकदा त्याच्याकडून जाणून घे. तिने 2-3 वेळेस ट्राय केला परंतु तो सक्सेस झाला नाही. परंतु नंतर तिने फायनल एक ट्राय केला आणि त्याने खरं प्रेमाच्या मध्ये त्याने खरं सांगून टाकलं. तो म्हटला, मी जन्मापासून माझ्या आईनं परमेश्वराच्या साठी मला सोडलेलं होतं,
परमेश्वरासाठी अर्पण केलं होतं आणि परमेश्वराने तिला सांगितलं होतं की तू मद्य पिऊ नको किंवा आज्ञाभंग करू नको आणि हा जो मुलगा शामसोन मी देत आहे त्याच्या डोक्याला वस्तारा लावू नको. आणि मग माझ्या आईने जन्मापासून वस्ताराच लावला नाही आणि माझं जे शक्तीचं आचाट मर्म जे आहे ना, पॉवर स्पिरिच्युअल, तो माझ्या केसामध्ये दडलेला आहे. आणि मग ती दलीला नावाची जी प्रियकर होती तिची, त्याने तिचे केस कापले आणि ऑटोमॅटिकली त्याची शक्ती क्षीण झाली. मग त्याच्यामध्ये पुन्हा एक वार ताकद आली नाही. मग त्याला त्या लोकांनी कैद करून डांबून ठेवलं, जेलमध्ये ठेवलं. मला तुम्हाला सांगायचंय, जर परमेश्वराच्या हातून जर एवढे चिन्ह आणि चमत्कार देवाचा सेवक करत होता, एवढी स्पिरिच्युअल पॉवर त्याच्यामध्ये होते, एवढं सामर्थ्य आणि आचाट शक्ती त्याच्यामध्ये परमेश्वराने घातली होती, कारण त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी होत्या. आजही अनेक भविष्यवक्ते, प्रॉफेट लोक, फादर, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी साहेब, त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. जे काही चिन्ह चमत्कार जे होतात ते तुमच्या चांगुलपणामुळे होतात. मग एक मात्र लक्षात ठेवा की देवाचा कोप देखील आमच्या दुष्ट गोष्टीमुळे आमच्यात येतो. हे प्रकटीकरण, भविष्य दर्शन, हे पूर्वसंकेत रहस्य आम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून देवाची सेवा करणाऱ्या सेवकांनो, प्रोफेट, भविष्यवक्त्यांनो आणि विशेष करून बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की परमेश्वर दोन्ही गोष्टीवर आम्हाला शासन पण करतो आणि आमची वाहवा पण करतो, आमची प्रशंसा पण करतो आणि आम्हाला त्या दंड पण देतो. आम्हाला सामर्थ्य पण पुरवतो आणि मग आमचं सामर्थ्य काढून पण घेतो. ही गोष्ट आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट अनेक दिवसापासून अनेक प्रिय बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील यांना माहिती नाही. म्हणजे परमेश्वराचे हे जे संकल्पना आहेत, परमेश्वराच्या ह्या ज्या योजना आहेत, ह्या भविष्यवक्त्याने किंवा त्यांच्या याचं फादर असेल किंवा कोणी असेल त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या नाही. मग असं घडलं की अनेक दिवसानंतर त्या ठिकाणी एक फेस्टिवल होता आणि या या शामसंगला त्या ठिकाणी आणण्यात आलं. 3000 लोक बसतील असं थोडंसं छोटंसं स्टेडियम होतं आणि त्या स्टेडियम मध्ये 3000 लोक त्या ठिकाणी होते. आणि मग त्यांनी विचार केला की शामसंगला आणावं. त्याच्या डोळ्यामध्ये त्यांनी गज घालून त्याला आंधळ केलेलं होतं आणि त्याला आंधळ्यापणात तो आपली करमणूक करीन म्हणून देवाच्या सेवकाला एक करमणुकीचं साधन म्हणून आणलंय. भविष्यवक्त्यांनो, लोकांनी करमणुकीचं साधन केलं त्याला. आजही अनेक सेवक हे करमणुकीचे साधनच झालेत. उदाहरण तुम्हाला पवित्र शास्त्रातलंच देत आहे. आज लोकांच्या दृष्टिकोनातून भविष्यवक्ता हा खेळ करणारा झालाय. आज लोकांच्या दृष्टिकोनातून आज देवाचा सेवक हा मनोरंजन करणारा झालाय. आज देवाच्या सेवकाबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत. अनेक लोक म्हणतात त्या ठिकाणी फक्त चिन्ह होतं, काही म्हणतात चमत्कार होतात, काही म्हणतात अहो किती भारी स्टेज आहे, काही म्हणतात किती भारी तिथं आराधना होती, काही म्हणतात अहो काय जबरदस्त आहे. नुसतं हे शो पीस आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून प्रभू परमेश्वर ख्रिस्त सत्य पवित्र आत्मा गायब झालेला आहे. निखळ मनोरंजन आहे. अनेक लोक तर फक्त स्तुती आराधना पुरते तिथं थांबतात. वचन झालं का कानात लगेच कल्टी मारित आहेत आणि त्यांचे पाळक काही जास्त वचन नाही सांगत बसत. मग त्यांचे पाळक काय सांगतात, याजक भविष्यवक्ते त्यांना आवडणाऱ्या गोष्टी सांगतात, गोड गोड गोष्टी. म्हणजे काय झालं, यांचं मनोरंजन करणारं झालं. परंतु माझ्या प्रिय भावांनो, देवाच्या सेवकांनो, तुम्ही मनोरंजनासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं नाही. तुम्हाला आणि मला पाचारण करण्यासाठी तो परमेश्वराचा मनसुबा, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचं रहस्य हे वेगळं आहे. कारण आम्हाला जगा वेगळे लोक बनवलेलं आहे त्यांनी. दिसतो जगासारखे परंतु जगातले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी तो शामसंगला त्या ठिकाणी आणलं आणि त्याला अशा ठिकाणी उभं केलं. आणि मग तो म्हटला की त्याने एकाला विचारलं की बा या बिल्डिंगचं हे जे स्टेडियम आहे हे विशेष करून कोणत्या खांबावर जास्त याचा लोड आहे त्या ठिकाणी मला नीट. आणि त्या ठिकाणी त्याला दाखवण्यात आलं. आणि मग तो परमेश्वरला म्हणला, प्रभू एक ओनली वन टाइम गिव्ह मी द स्पिरिच्युअल पॉवर. ओनली वन टाइम, फक्त एकच वेळेस परमेश्वर दे बापा, तुझं ते अगम्य सामर्थ्य आणि शक्ती आणि पॉवर तुम्हाला दे. मी स्वतः मरण पण हे तिन्ही हजार मारीनच गाड्या सोडणारच नाही, ही बिल्डिंगच पडून टाकतो म्हणले. तू मला फक्त ताकद दे. परमेश्वराने त्याची याचना ऐकली. कारण त्याचे डोळे गेले, त्याचं सामर्थ्य गेलं, तो गुलाम झाला, त्याच्यावर शाप आले, त्याला लोकांचा निंदेचा विषय झाला, त्याला गिल्टी फील झालं, पश्चाताप झाला, पस्तावा आला.
त्याला वाटलं काय माझ्या जीवनाचं मी काय करून घेतलंय. प्रभू फक्त एकदाच पॉवर दे, एकदा ताकद दे, एकदा एक चान्स दे, प्लीज प्लीज गिव्ह मी वन चान्स, एक चान्स दे. आणि मग परमेश्वराने त्याला अचाट अशी शक्ती आणि सामर्थ्याने अभिषेक दिलं, तर ज्या खांबावर ते स्टेडियम किंवा ते जे घर किंवा ते बिल्डिंग किंवा ते लोक, ज्या 3,000 लोक एका माडीवर किंवा त्या ठिकाणी जमलेले होते, त्या ठिकाणी त्याने ती हलवली आणि ते खांबच पाडून टाकले आणि अख्खी बिल्डिंगच्या बिल्डिंग खाली आली. 3,000 लोक त्या ठिकाणी मरण पावलेले. देवाचे भविष्यवाणीले, देवाचे पूर्वसंकेत, देवाच्या योजना, देवाच्या सेवकाला हलक्यात घेऊ नका. पण कोणत्या? ओरिजिनल. हे डुप्लिकेट लोकांचे काही होणार नाही. इथं चिन्ह चमत्कार घडतील. म्हणून तुम्हाला मला सांगायचंय की प्रत्येक मनुष्य हा दुगलोपणाचं जीवन जगतो, हे परमेश्वरने पाहिलंय. आणि परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही अशा प्रकारचे दुगलपण म्हणजे गांडोळासारखं इकडं पण आणि इकडं पण, किंवा ह्या बोटाचा थोका ह्या बोटावर, ह्या बोटाचा थोका ह्या बोटावर, असं जीवन जगू नका. यस तर यस, नो तो नो. सरळ फेस टू फेस जे काही असेल ते. परमेश्वर कुणावर जबरदस्ती करत नाही की तुम्ही माझी प्रार्थना केलीच पाहिजे, तुम्ही असं चांगलं वागलंच पाहिजे, तसे काही नाही, फोर्स नाही. पण याच्यानंतरचा जो मोबदला किंवा दंड किंवा परमेश्वरच्या ज्या योजना असतील, मग मात्र म्हणू नका की आम्हाला हे माहित नव्हतं. म्हणून पुढे एक वार मी सांगेन, हे तरुण, आपल्या तरुणाच्या दिवसात तुझं हृदय तुला उल्हास देव, तुला वाटेल तसं वाग, वाटेल तसं बोल, काय करायचं ते कर, परंतु या सगळ्या गोष्टीचा हिशोब परमेश्वर तुझ्यापासून घेईल, झाडा घेईल, हे मात्र विसरू नको. मग परमेश्वर म्हणला काही करूच नको, फिक्स नाही सांगितलं त्यांनी, एज यू लाईक, तुम्हाला जसं आवडतं तसं. मग भविष्यवक्त्यांनो या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे अनेक लोकांचं तारण होतील, अनेक लोक पश्चाताप पावतील, अनेक लोक प्रभूकडे वळतील. तो श्यामसंग म्हणला, प्लीज गिव्ह मी वन चान्स माय डिअर लॉर्ड, फक्त एक चान्स दे, कारण मला पस्तावा आलाय. आज देखील तो चान्स परमेश्वर तुम्हाला आणि मला आणि सध्याचे डुप्लिकेट भविष्यवक्ते जे आहेत ना, जगामध्ये अडकलेले आहेत, तुम्हाला परमेश्वर एक संधी देत आहे. त्या श्यामसंग कडून शिका. पण एवढं झालं, तो श्यामसंगने ते मारले, पण श्यामसंग पण मिळाला. तुम्ही जिवंत राहताल, पण तुम्ही पापाला मात्र मारताल. पापाला मारून टाका, भलं पडू द्या तुमच्या अंगावर बिल्डिंग. कोणती बिल्डिंग? ही पैसे अमके फलने बिस्तने हे जे जमवतं ना, हे पापाचं गठोडी केलंय ना, याला मरू द्या. आणि वेळ प्रसंगी आमच्या बॉडी सकट मिळाला तरी काही फरक नाही पडत, कमीत कमी सार्वकालिक वतनात तरी जातो. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगेल की श्यामसंग त्या ठिकाणी अधोलोकात नसेल तर सुखलोकातच असेल. कारण चोर जर म्हणतो प्रभू तू राजवैभवनी येशील, माझी आठवण करतो, एकदाच स्वीकार करतो, लगेच जर बोलतो, तर याने चांगल्या गोष्टी केलेल्याच होत्या ना. आणि म्हणून चांगल्या गोष्टी शेवटपर्यंत राहावं, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला ह्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. म्हणून तो म्हणत आहे, तथापि तुझ्या ठाई चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत. तू देशातून अशरा मूर्तीचा नाश केला आहे, आपले मन देवाच्या भजनी लावले आहेस, चांगली गोष्ट आहे. तुम्ही देखील बिलवर्स भाऊ बहीण आई वडील, तुम्ही काही इतके दुष्ट नाहीत, खराब नाहीत, टाकाऊ नाहीत, आज्ञाभंग नाही, नामधारी पण नाही, तरी देखील होता येईल तेवढी सुधारणा करा. कारण झाले काय माहिती का, आम्हाला जे शुभवर्तमान कळालं, आमच्यापर्यंत जे प्रकटीकरण आलं, आमच्यापर्यंत जे भविष्यवाणी आली, आमच्यापर्यंत जे दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य किंवा परमेश्वराचे पूर्वसंकेत जे आमच्या याजक लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवले, ते जुन्याचे आहेत. त्याच्यात काही बदल घडलेला नाही. आणि ते सर्वच ओरिजिनल आणि उत्तम असतील असंही नाही, आणि ते सर्वच देवापासून असतील असंही नाही. कारण मिनिस्ट्री आली का तिथं नियम आला, संस्था आली का तिथं नियम आला, आणि नियम करत्याने कुठल्या प्रकारची चांगली गोष्ट घडत नाही. तर तुम्ही परमेश्वराचा आत्मा, दैवी वचन, परमेश्वराचं अभिवचन याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर निश्चित अर्थाने आता मी ह्या मिनिस्ट्रीचा, मी त्या संस्थेचा हे करीत बसायचा वेळ नाही. सॉरी, ह्या सगळ्या मिनिस्ट्रीने तुम्हाला ख्रिस्त दाखवलेला आहे. तो कसाही दाखवू, मग चुकीचा दाखवू, खोटा दाखवू, नाही तर कसाही दाखवू, पण ख्रिस्ताचं नाव मात्र तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता ख्रिस्ताला तुम्हाला परिधान करायचं आहे. त्यांनी त्यांचं काम केलंय. भला आपण कोणत्याच संस्थेला नाव ठेवू शकत नाही, आणि तो अधिकार मला, तुम्हाला आणि जगातला कुणालाच दिला नाही. जे ज्या ज्या संस्थेत, ज्या मिनिस्ट्री, ज्या जिथं कुठं असतील, कुणाचाही कुणाशी वाद नाही. तुम्हाला ही संस्था, मिनिस्ट्री किंवा ग्रुप किंवा एखादा याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, फादर किंवा आणखीन कुणी असतील, यांनी तुम्हाला ख्रिस्त दाखवलाय. आता या ख्रिस्ताला तपासून पाहायचे, त्या ख्रिस्ताला परिधान करायचे, त्या ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये घ्यायचे, त्या ख्रिस्त आपल्यातून दिसू द्यायचंय. संस्था नाही दिसू द्यायची बरं का.
काही काही इतके गधाडी आहेत ना, नाही नाही आपल्याला अजिबात नाही जमणार, आमच्या आजा पंजापासून आम्ही इथंच येत. अरे तिथंच राहा, तिथंच मर, तिथंच पीठी घाल, काय करायचं ते कर, पण ख्रिस्ताला मात्र स्वीकार. लोकांनी या गोष्टी स्वीकारल्या, पण ख्रिस्ताला ठेंगा. मग ख्रिस्तही तुम्हाला ठेंगाच दाखवेल. ही भविष्यवाणी लोकांपर्यंत पोहोचू द्या. हा परमेश्वरचा पूर्वसंकेत लोकांपर्यंत पोहोचू द्या. कारण अनेक लोकांना ह्या गोष्टी माहीत नसल्या कारणाने परमेश्वर आमच्या दोन्ही गोष्टी पाहतो. एक तर त्या राजाचं त्याने पाप दाखवलं, एक त्याचं कुकर्म दाखवलं, त्याच्यावरचा क्रोध दाखवला, त्याच्यावर तो भडकलेला दाखवलेला आहे, आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर एक दुष्टपणाचं जाळं आहे हे पण दाखवलं. दुसऱ्या बाजूला त्याच राजाबद्दल तो म्हणत आहे की तुझ्या काही गोष्टी चांगल्या पण आहेत. म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी देखील आहेत. चांगलं ते बळकट धरा आणि वाईट ते सोडून द्या. आतापर्यंत आपल्याजवळ वाईट होतं ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण आता सोडून द्या. आता चांगल्याला बळकट धरा, म्हणजे तुम्हाला आणि मला येणाऱ्या दिवसामध्ये याचा फायदा होईल, याचं सुख, याचा मोबदला, याचा चांगला रिझल्ट तुम्हाला आणि मिळेल. आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक दुसरं इतिहास अध्याय क्रमांक 24 आणि काही वचनं या ठिकाणी मी वाचू इच्छितो. 19 ते 21 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण पाहूया. तरी त्यास आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्याचकडे संदेष्टे पाठविले. त्यांनी त्याचा निषेध केला, पण ते काही ऐकनात. मग परमेश्वरचा आत्मा यहोयाद याजकाचा पुत्र जखर्या याच्या ठायी आला. आता जखर्या पण सुद्धा भविष्यवक्ता आहे बरं का, प्रॉफिट, आपण नंतर बघणार आहोत त्याचं. त्याने उंच जागी उभे राहून लोकांस म्हटले, देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? आशेने तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराला सोडले म्हणून त्याने तुम्हास सोडिले आहे. मग त्यांनी त्याच विरुद्ध कट करून राजज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केली. सत्य सांगणाऱ्यास दगडमार, सत्य सांगण्यास धोडमार, सत्य सांगणाऱ्याची निंदा, सत्य सांगणारा भंगार, सत्य सांगणारा वाईट, सत्य सांगणारा एकटा, सत्य सांगणाऱ्याला कुठलाच सपोर्ट नाही, सत्य सांगणाऱ्याला मारहाण, सत्य सांगणाऱ्याला पीडा लोक देतात. आणि म्हणून लोक सत्य सांगत नाही, कारण लोकांना केलीकुशलीचं जीवन आवडतं, लोकांना वाहवाचं जीवन आवडतं, लोकांना प्रतिष्ठा स्टेपचं जीवन आवडतं, लोकांना असं एक पॉवरफुल स्पिरिच्युअलचं जीवन आवडतं, लोकांनी त्याला खांद्यावर घेऊन नाचायचं जीवन आवडतं. आणि सत्य वागल्यावर काय होतं ऐका परत एकदा. या ठिकाणी तो म्हणत आहे, आशाने तुम्हास यश येणार नाही, तुम्ही परमेश्वर सोडले म्हणून त्याने तुम्हाला सोडले. म्हणजे तो सांगत आहे की जर तुम्ही परमेश्वराला सोडलं तर परमेश्वर तुम्हाला सोडून देईल. तुम्ही परमेश्वरची आज्ञा का उल्लंघिता? आणि म्हणून तुम्ही आणि मी जेव्हा परमेश्वरची आज्ञा उल्लंघतो, आज्ञाभंग करतो, किंवा सार्वकालिक वतनाकडे जाण्याच्या ऐवजी नरकाच्या किंवा अधोलोकाच्या वाटेकडे जातो, त्यावेळेस जर कोणी देवाचा सेवक, मग तो फादर असो, रेव्हरंट असो, बिशप असो, गुरुजी असो, कोऑर्डिनेटर साहेब असो, आणखीन कोणते साहेब असो, ते जर तुम्हाला सांगतात तर तुम्ही त्यांच्या आज्ञा का उल्लंघता? उलट असं सांगण्याला तुम्ही काय म्हणता? पुढे 21व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, मग त्यांनी त्याच विरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याच दगडमार केली. परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणामध्ये त्याला दगडमार केली. इतके तो हुशार. आमच्याकडे कधी कधी ना मंदिरातच भांडण झोपत येत. वस्तुस्थिती बरं का, मंदिरात शिवीगाळी पण, गचंडाईचे पण आणि हाणामारी पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले. लय लांबही नाही, आता मी त्या मंदिराचे नावही सांगत, पण मला त्या चर्चचं किंवा संस्थेचं नाव सांगून मला बदनाम करायचं नाही, ती संस्था किंवा मंदिर किंवा ते लोक, कारण हे सांगितल्यामुळं देवाच्या नावाचा अपमान होईल. म्हणून मी देवाचा आत्मा मला म्हणतो थंड राहा. देवाचा आत्मा जर मला आता म्हणला असताना सांग, डायरेक्ट सांगितलं असतं, कारण आपण कुणाला घाबरत नाही. मी सत्य सांगणार, भलं धोंडमार झाली तरी चालेल, आमेन, प्रेज द लॉर्ड, मी तयार आहे त्यासाठी. असं प्रत्येक प्रोफेट तयार असणं खूप महत्वाचं आहे. असं प्रत्येक फादर, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, कोण असतील, रेव्हरंट वगैरे, या गोष्टीला हे तयार पाहिजे. त्याला म्हणतात परमेश्वराकडून आलेले प्रोफेट, ते परमेश्वराकडून आलेली भविष्यवाणी खबर करते, परमेश्वराकडून आलेले संदेष्टे, परमेश्वराकडून आलेले टीचर्स, परमेश्वराकडून आलेले शिक्षक, परमेश्वराकडून आलेले पालक, परमेश्वराकडून आलेले सुवार्थिक. पण जे याला मान्य नाहीत,
आणि जे हाय लेवलला दुगलपणा जीवन जगून सत्य समजून उमजून ते लाभासाठी झाकून ठेवून फक्त लोकांसाठी करमणुकीचं साधन करणारे जर भविष्यवक्ते जर असाल किंवा सेवक जर असाल तर सावधान. परमेश्वर या दोघांचा हिशोब घेत. आणि म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण शॅमसनचं यासाठी सांगितलं की तो परमेश्वरच्याच सामर्थ्याने काम करत होता, परमेश्वरचाच अभिषेक होता, परमेश्वराने त्याचा जन्म घातला होता, परमेश्वराने खास त्याला पॉवर दिली ती. पण त्या पॉवर मध्ये असताना देखील त्याने जगाशी मैत्री केली, करू नये त्या गोष्टी केल्या. त्यामुळं परमेश्वरच्या दृष्टिकोनातून परमेश्वरचा कोप देखील त्याच्यावर भडकला आणि त्या ठिकाणी त्याचा पॉवर कमी झाला, त्याचं सामर्थ्य कमी झालं, त्याच्याकडचं असणारं सत्यता कमी झाली आणि ऑटोमॅटिकली त्याच्या जीवनातलं पवित्रकरण दूर गेलं आणि त्याच्यावर जग हॉबी झालं. म्हणून तो त्या राजाचा, त्या देशातल्या लोकांचा गुलाम बनला. त्याला साखळदंडाने बांधण्यात आलं आणि त्याला करमणुकीचं साधन म्हणून त्याच्याकडून भरपूर असं काही गोष्टी करमणूक करून घेतल्या. अनेक जेलमधल्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस काही जेवण वगैरे द्यायचं होतं तर ते दळण्याचं काम त्याच्याकडे दिलं. बरेचसे काबाड कष्ट त्याच्याकडून करून घेतले, त्याचे हाल केले, त्याची निंदा केली. त्याचबरोबर देवाच्या नावाचाही पण त्या ठिकाणी निंदास्पद झालं. आणि अशा प्रकार घडताना याने सर्व पाहिलं. तो एक दिवस बदलला आणि परमेश्वरला म्हटला, मला एकदाच पॉवर दे. 3000 लोक मारले त्यांनी एकाच टायमिंगला. आज आम्हाला माणसं मारायला पॉवर नकोय, माणसांना जीवन देण्यासाठी पॉवर द्या. 3000 लोक परिवर्तित होणं. आज जर तुम्ही शॅमसन आहात तर कमीत कमी 3000 लोक त्यांनी मारले. पण परमेश्वर या समाला म्हणत आहे, माझ्या भावांनो बहिणींनो, 3000चा आकडा आहे. पण आमच्याच्यानी आमच्या जीवन मरेपर्यंत 3 लोकांचं जरी आम्ही तारण साधलं ना, सॅल्यूट. बस. काही लई मोठी मिनिस्ट्री नको, लई मोठं पदही नको, लई मोठा रिव्हरंट व्हायला नको, बिशपही नको, काहीच नको. साधा विश्वासणाऱ्या भावाचं टार्गेट तुम्ही ठेवा की किमान नाही वर्षाला, पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत 3 लोक तरी पक्के तारण पावलेले जर तुम्ही करत आहात तर प्रेज लॉर्ड. अन्यथा तुम्ही काही कामाचे नाही, मी काही कामाचा नाही. हे 3,000 लोक त्याला वाटलेले येतात असे नाही. अजिबात नको. हे तुकड्यावरी आणि कॅलेंडरवरी आणि बाटल्यावरी, हे चमत्कारावरी आलेले हे 3 लोक आहेत. हे 3000 लोक नको आहेत आपल्याला. आत्म्यापासून, मनापासून, अंतकरणापासून परमेश्वराला समर्पित झालेले 3 लोकांचं जरी तुम्ही तारण साधलं ना, प्रेज गॉड, तुमचं जीवन सफल झालं. तुम्हाला परमेश्वराच्या योजना समजल्या असं होईल. हे लोकांना सांगा. आमच्याकडे सांगतात, आपल्या चर्चला लोक घेऊन या बरं का, जास्त घेऊन या आणि सणावाराला तर जास्तच आणा, मोठं माप दिसलं पाहिजे. त्याची चिंता नका करू, आपण जेवण भरपूर बनवलेले, तुमचे सगळेच बोलवा, सगळेच बोलवा. अरे काय खायला बोलवतं का? भले यायचं का यायचं बायकून 2 पोर जरी राहिले ना, प्रेज लॉर्ड, काही अडचण नाही. सगळ्या लोकांना घेऊन गोंधळ घालण्यापेक्षा आणि जाळण दूर होण्यापेक्षा बरंही आत्मीयाने आणि खरेपणाने आणि देवाच्या नावाला महिमा आणि सन्मान आदर गौरव देऊया. या ठिकाणी तू लिहित आहे, मग परमेश्वरचा आत्मा यहोयाद याजकाचा पुत्र जखर्या याच्या ठाई आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकास म्हटले, देव म्हणतो. हे त्याचं म्हणणं नव्हतं आणि हे आज माझंही म्हणणं नाही. देव म्हणतोय, परमेश्वर म्हणतो, देवाचं वचन सांगतंय तुम्हाला पण आणि मला पण. काय म्हणत आहे की तुम्ही परमेश्वरची आज्ञा का उल्लंघिता? आता हा प्रश्न केलाय, का उल्लंघिता? जे उल्लंघित असतील त्यांना हात टोचला पाहिजे आणि त्यांनी विचार केला पाहिजे, खरोखर मी परमेश्वरच्या आज्ञा का उल्लंघतो? आशयाने तुम्हाला यश येणार नाही. आम्हाला जे यश येतच नाही, मिळत नाही, त्याचं कारण आम्ही परमेश्वरच्या आज्ञा उल्लंघतो. पुढे तू लिहित आहे, तुम्ही परमेश्वराला सोडले. आम्हाला आपण म्हणतो कसं काय? नाही पास्टर, आम्ही परमेश्वराला सोडलंच नाही. हो, सोडले. ज्या अर्थी परमेश्वरच्या विधी नाही, आज्ञा नाही, नियम नाही, सत्यता नाही, पवित्रता नाही, शुद्धता नाही, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात नाही, याचा अर्थ परमेश्वराला तुम्ही सोडलाय. तुमच्या जीवनामध्ये जर सगळ्या जगातल्याच गोष्टी, लांडग्याच्याच गोष्टी, सर्व प्रकारच्या सैतानाच्याच जर गोष्टीचं जास्त प्रमाण जर आमच्यामध्ये दिसतंय तर याचा अर्थ परमेश्वर आमच्याबरोबर नाही. सरळ म्हणून त्याने तुम्हाला सोडलंय. मग आपण परमेश्वराला सोडल्यावर आता ते कधी कवर म्हणायचं या या या, तो म्हणतो या या, ना आपण म्हणतो जा जा, नंतर येईन मारायच्या टायमाला. भाऊ तू एक किती पाळ्या किंवा प्रार्थना केली ना, नाही जाणार रे दादा, हो नाही जाणार. काही लोकांना लय घाणखोड, लय पैसे असतात ना, लय पाळक लोक बोलवतात, प्रार्थना करा स्वर्गाच्या राज्यात ढकला याला बळच. अरे मी तर म्हणेन ते जातात का नाही काय नू, हे वस्तुस्थिती बाबू.
मी जाईन का नाही काही नो जाऊ दे तर दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा. जर मी परमेश्वराच्या योजनेनुसार जर जीवन जर जगत नसेल आणि केवळ तुम्हाला याच्यातल्या चांगल्या गोष्टी सांगत असेल तर परमेश्वर माझाही न्याय करणार आहे आणि ते तुम्ही पाहणार आहेत आणि तुमचा न्याय करताना मी पाहणार आहेत. आम्ही एकमेकाला पाहू, परमेश्वर ते दाखवील. आणि म्हणून परमेश्वरच्या योजना आमच्या जीवनामध्ये कशा पूर्ण होतील याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. मग हे जे सत्य घटना सांगणारे प्रिय लोक आहेत ना, हे तर काय होतं, मग त्यांनी त्याच विरुद्ध कट केला. त्या देवाच्या सेवकाचा तो जो कोण या ठिकाणी होता ना जखऱ्या विरुद्ध कट केला. आणि राजज्ञेने राजाकडून आज्ञा घेऊन आले. तिथला जो राजा स्थानिक लेवलला जो काही पाटील महाराज जागीरदार किंवा जो काही राजा असेल, मंत्री संत्री आमदार खासदार नगरसेवक किंवा XYZ त्या काळामध्ये तो जो राजाची आज्ञा घेऊन आली आणि राजाला आज्ञा केली की या माणसाला आम्हाला दगड मार करायचा. राजाने पण खरा सही केली. यस, टाका मारून त्याला. ते असं सांगतोय का, आपल्या विरुद्ध असं बोलतोय का, आपली चूक काढितोय का, आपल्याला नाव ठेवितोय का आणि आपल्या विरुद्ध असं म्हणतोय का, टाका मारून त्याला दगड मार का. कारण पूर्वीच्या काळामध्ये ना धोंडमार करणं काही विशिष्ट असे दंड राहायचे, तर याला दगड मारायचा एक आदेश दिला होता. तर या ठिकाणी लिहिलं आहे ते. मग त्यांनी त्याच विरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात, परमेश्वराचं मंदिर आणि मंदिरातलं जे पटांगण आहे ना, अंगण त्यास दगडमार केला. यांना जागाच भेटली नाही कुठं. परमेश्वरच्या मंदिराच्या तिथं अंगणात येऊन दगडमार केला. म्हणजे माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, सत्याला आज थारा नाही, सत्याला जागा नाही. ज्याला दगड खाण्याची दगडमार झाली तरी ख्रिस्त न सोडण्याची ज्याच्यामध्ये हिंमत आणि ताकद असेल ना, तोच देवाचा अभिषिक्त, तोच भविष्यवक्ता, तोच याजक आणि तोच बिलिवस भाऊ बहीण आणि तेच सार्वकालिक वतनाचे वाटेकरी. पण दगड माराला, निंदेला, नालस्तीला आणि गरिबीला आणि हरिबीला भिवून जर माग पळत असले ना, सॉरी, नो चान्स. आणि म्हणून आज जर चान्स आहे, आज जर संधी आहे, तर आम्ही आमचं दुगलपण सोडून द्यावं आणि वन स्ट्रोक फेस टू फेस परमेश्वरच्या राज्यामध्ये आम्ही तयार व्हावं. आम्ही पश्चाताप करावं, आम्ही बदलावं, आम्ही नवीकरण करून घ्यावं आणि त्याप्रमाणे जीवन जगण्यास आम्ही परमेश्वराकडून त्याचे पूर्वसंकेत आम्ही मागून घ्यावं आणि त्याप्रमाणे जीवन जगावं. म्हणून आपण आज परमेश्वराकडे विनंती करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येणाऱ्या दिवसामध्ये काही 24 तारखेला रात्रीचा 12 किंवा 25 डिसेंबर जो ख्रिस्त जयंती, ख्रिस्त जन्म, नाताळ सण सगळं जग साजरं करीत आहेत. आपण सर्वजण करीत आहोत, तुम्ही पण करीत असाल, त्याची तयारी पण चाललेली असेल. मी तुम्हाला एक आग्रहाची नम्र विनंती करतो की आतापर्यंत गाईच्या गव्हाणीतच काडच सजवीत बसले असले, आता ते काड सजवायचं बाजूला ठेवा आणि अंतकरण सजवण्यास तयार व्हा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया. पवित्र थोरसेनाचे दे बापा, जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आप्तजन, मित्र, स्नेही आणि परमेश्वर दे बापा, माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारी मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी संघटना आणि शेतात असणारं उपज आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रॉब्लेम, त्यांच्या विनंत्या प्रभू नावात तू दिलेल्या अधिकारवाणीत तुझ्या योजनेनुसार, त्यांच्या कृतीनुसार, त्यांच्या आचरणानुसार, त्यांच्या विश्वासानुसार प्रिय बापा त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे आणि त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून उपलब्ध करून दे. पुन्हा एक वार आम्ही नाताळची तयारी करत असताना परमेश्वर दे बापा, प्रत्येक भाऊ बहीण, आई वडील, लेकर, याजक, संदेश, भविष्य वक्ते सर्वांना तू साय मार्गदर्शन कर आणि हो दे तुझ्या नाचं महिमानी गौरव, आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तोय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.